नमस्कार, मी वैभव उमप कोचिंग क्लासेस संचालक आज आपल्या समोर घेऊन येतो आहे सचिवाची कार्यपद्धती, चिटणीसाची कार्यपद्धती, ज्याला आपण सेक्रेटरियल प्रॅक्टिस असे म्हणतो। त्यामध्ये किती पार्ट आहे, किती चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टर मध्ये त्या चॅप्टरचे मार्क्स कसे कसे घेतले आहे तर ते या व्हिडिओ मध्ये आपण बोलूया। याआधी मी काल घेतलेला जो OCM चा व्हिडिओ होता मी टाकलं होतं, ऑर्गनायझेशन कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आणि त्यामध्ये काही क्वेश्चन सांगितले होते ते जसेच्या तसे बोर्ड मध्ये आले। चला तर आज आपण पाहूया चिटणीसाच्या कार्यपद्धतीबद्दल, सचिवाच्या कार्यपद्धतीबद्दल, पण थोडक्यात अजून सांगायचं झाल्यास OCM ऑर्गनायझेशन कॉमर्स अँड मॅनेजमेंट याच्याबद्दल पण मी त्याचं जे वेटेज आहे त्याबद्दल मी बोललो आहे, ते पण आपल्याला YouTube वर मिळून जाईल। अकाउंटचे जे 10 चॅप्टर आहेत त्या 10 चॅप्टरचं पण मार्क्स वेटेज वाईज ते पण टाकणार आहे। आज SP सचिवाची कार्यपद्धती यामध्ये 12 लेसनला कसे कसे वेटेज आहे, कोणत्या कोणत्या मार्क्सचे ते घेणार आहे। त्यानंतर लगेचच इकॉनॉमिक्स मध्ये, अर्थशास्त्रामध्ये कोणत्या प्रकरणाला किती मार्क्स आहे हे सुद्धा तुमच्या समोर घेऊन येणार आहे। तर आज चर्चा करूया आपण सचिवाच्या कार्यपद्धतीबद्दल, सेक्रेटरियल प्रॅक्टिस बद्दल, ज्याला आपण SP म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, SP मध्ये टोटली 12 लेसन आपल्याला पाहायला मिळतात। त्या 12 लेसन मध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा लेसन म्हणजे इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स, ज्याला आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख असं म्हणतो। पहिला आणि दुसरा लेसन जो आहे सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स, ज्याला मराठीमध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्रोत म्हणतो। हे दोन प्रकरण मिळून मार्क्स बनतात 17 आणि विथ ऑप्शन मिळून बोर्डच्या पेपर मध्ये 25 मार्कासाठी हे आपल्याला विचारलं जातं। तिसरा चॅप्टर म्हणजे इश्यू ऑफ शेअर, ज्याला आपण भाग विक्री म्हणतो। त्यामध्येच चौथं चॅप्टर इश्यू ऑफ डिबेंचर, ज्याला आपण कर्ज रोख्यांची विक्री म्हणतो। आणि 5वं चॅप्टर जे डिपॉझिट आहे, ज्याला आपण ठेवी म्हणतो। म्हणजे तिसरं, चौथं, 5वं असे 3 चॅप्टर मिळून आपले मार्क्स कव्हर होत आहे इथे 24 मार्क, आणि विथ ऑप्शन मिळून बनत आहे आपले 35 मार्क्स। त्यानंतर प्रकरण 7, 6, 7 आणि 8 ज्यामध्ये आपण पत्र व्यवहार लेटर पाहिलेले होते। मग यामध्ये करस्पॉन्डन्स विथ मेंबर, सभासदांशी पत्र व्यवहार। त्यानंतर 7व्या चॅप्टर मध्ये करस्पॉन्डन्स विथ डिबेंचर होल्डर, कर्ज रोखेधारकांशी पत्र व्यवहार। तसेच 8व्या चॅप्टर मध्ये करस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर, ठेवीदारांशी पत्र व्यवहार। हे 6वं, 7वं आणि 8वं चॅप्टर मिळून मार्क तयार होत आहेत 13, आणि विथ ऑप्शन मिळून मार्क तयार होत आहे इथे 18 मार्क्स। तसंच सांगायचं झाल्यास 9वं चॅप्टर डिपॉझिटरी सिस्टम, ज्याला आपण भागपेढी पद्धती म्हणतो, हे चॅप्टर स्वतंत्र असून याला स्वतंत्र 7 मार्क आहे आणि जास्तीत जास्त याला 11 मार्क आहे। 10वं चॅप्टर डिव्हिडंड अँड इंटरेस्ट म्हणजे लाभांश आणि व्याज, हे सुद्धा स्वतंत्र चॅप्टर असून याला 9 गुण आहे व जास्तीत जास्त 13 गुण याला आहे। 11 आणि 12वं जे चॅप्टर आहे फायनान्शियल मार्केट, ज्याला वित्तीय बाजार म्हणतो, सोबतच स्टॉक एक्सचेंज, ज्याला भाग बाजार म्हणतो, हे 2 मिळून म्हणजे प्रकरण 11 आणि प्रकरण 12 मिळून आपल्याला 10 मार्क देतो, आणि विथ ऑप्शन समजून 14 मार्क देतात। तसंच पहिले जे 2 चॅप्टर आहेत हे इथे आपल्याला 17 मार्क्स साठी विचारले आहे। तिसरं, चौथं, 5वं हे आपल्याला 24 मार्क, 6वं, 7वं, 8वं हे आपल्याला 13 मार्क्स देऊन जातं। तसंच 9वं चॅप्टर आपल्याला 7 मार्क्स देऊन जातं, 10वं चॅप्टर आपल्याला 9 मार्क्स देऊन जातं, आणि 11वं आणि 12वं चॅप्टर आपल्याला 10 मार्क्स देऊन जातं। अशी आपली 80 मार्काची बेरीज इथे होत आहे। आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल। निश्चितच या सोबतच आपण प्रत्येक वेळेस नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येऊ, जेणेकरून तुमचे जे काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील। आशा करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।